काय प्रकरण आहे दादा की तुम्हाला तहसील कार्यालयासमोर इथं बसावं लागेल? तहसीलदार साहेबांशी वगैरे आपलं बोलणं झालेलं आहे का? तहसीलदार साहेबांसोबत आमचं 2021 पासून बोलणं चालू आहे. तहसीलदार साहेबांच्या बैठका घ्यायला तयार नाही. वारंवार आम्ही अर्ज करून तहसीलदार साहेबांना आज कुठलाही पाया उचललेला नाही. कारण की या कारणामुळे आम्हाला आज मार्गी पडावं लागलं की आम्हाला उपोषण करायच्या मार्गी पडावं लागलं. तहसीलदार साहेब आम्हाला 2 ते 3 दिवसाखाली साहेबाला आम्ही निवेदन देताना विचारलं की साहेब आमच्या रस्त्याचा काय निर्णय केला. तर साहेबांना सांगितलं आम्ही चौकशी लावू. याच्या आधी वारंवार त्यानं 4 ते 5 वेळेस सांगितलं चौकशी लावू, त्याच्यावर काहीच केलं नाही. आता डबल विचारलं तर आता त्याचं म्हणणं आलं. आम्ही त्यांना म्हणलं काय मिळेल ते म्हणले काय नाही बघू चौकशी लावू, असं करू तसं करू फलानं दिसताना करू सांगून आम्हाला काढून देण्याचा प्रयत्न केला. तहसीलदार साहेबांना आम्ही सांगितलं आम्ही उपोषणाला बसू, तर त्याचा डायरेक्ट शब्द आला आमच्यासाठी की तुम्ही बसू शकतात. म्हणजे असं गृहीत धरून करायचं की साहेबाला आमचा काही निर्णय घ्यायचा नाही. त्याच्यामुळं आमचं प्रकरण असं आहे म्हणजे हदगाव तालुका पाथरी जिल्हा परभणी येथील गट नंबर 20 मधील आम्ही शेतकरी आहेत. सदरीत झाला आम्हाला आता सध्या पर्यायी मार्ग बी नाही आणि शेत रस्ताही नाही. आम्हाला आमचा योग्य रस्ता मिळावा याबाबत आम्ही याकरिता आम्ही तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाकरता बसलो आहोत. आतापर्यंत किती आपण अर्ज वगैरे दिलेले आहेत? आतापर्यंत मी अर्ज दिलेले आहे. 2021 मध्ये एक आहे, 2023 मध्ये एक आहे, 2022 मध्ये आहे, 2025 आहे, 2026 मध्ये आहे. हे काही अर्जावर दखल घेतलेली नाही. आता जानेवारीमध्ये मंडळ अधिकाऱ्याला पाठवून तात्पुरता पंचनामा केला. त्या पंचनाम्याच्या व्यतिरिक्त पुन्हा काही झालेलं नाही. नोटीस देखील दिलेली नाही कुठून रस्ता गेलेला आहे, कुठल्या गट नंबरमधून गेलेला आहे, आम्हाला कसा आहे मार्ग 2020 साहेबांना. याच्याकरिता आम्हाला साहेबाला विनंती करतो की वारंवार आम्हाला परेशान करण्यापेक्षा काहीतरी तात्काळ निर्णय घ्यावा, आम्हाला योग्य ते निर्णय द्यावा. शेत रस्त्यासाठी आमची मागणी एवढी पूर्ण करावं. तहसीलदार साहेबाला आमची विनंती आहे. किती झाले आपण उपोषणाला बसलेले आम्ही इथं 7 जण. माणिक रंगनाथराव झिंजान, देवीदास गणपतराव झिंजान, मनकर्णा माणिकराव झिंजान, स्नेहलता बाबूराव झिंजान, ज्ञानेश्वर साहेबराव झिंजान, भरत जिजाभाऊ नखाते, द्वारकाबाई एकनाथराव झिंजान असे आम्ही सदरील 7 शेतकरी आहेत. तरी साहेबांनी योग्य ते निर्णय फास्ट घ्यावा ही आमची विनंती. कवर बसणार आहे आमचा बेमुदत आहे. जोवर आमचा निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. आणि निर्णय असा साहेबांना तिथं जाऊन पाणी करणं पंचनामा करणं आम्ही याला सोबत द्यायचा बळी पडणार उठणार नाही. आम्हाला 100% निर्णय पाहिजे. आमच्या 20 गट नंबरला रस्ता घेतल्याशिवाय आम्ही उठणार नाही. आमचा ठाम निर्णय.